नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत वेद मंदिर परिसरामध्ये धामनकर कॉर्नर जवळ येतं हे नाशिकमध्ये. गिरीश साहेब आहे राहणे, त्यांचं 300 लिटरचं इथं सोलर होतं, तर ते आपण पूर्णपणे खोललेलं आहे. परंतु ते खोलत्या वेळेस आपण काही शूटिंग काढली नाही, कामाचा जादा व्याप होता, त्यामुळे शूटिंग काढायला जमलं नाही. तर ही बिल्डिंग त्यांची रिनोव्हेशनला जाती आहे. तर यांनी गोविंदनगरला ते सोलर बसवायचं ठरवलेलं आहे. तर मग बघूया पुढील प्रक्रिया कशी असते ती. धन्यवाद. बघू शकता प्रॉपर अशा पद्धतीने गिरीश रहाणे साहेबांचं सोलर इन्स्टॉलेशन केलेलं आहे. सोलर वेद मंदिराजवळून आणून आज गोविंदनगरचा परिसर इथं आपण उभं करून दिलेलं आहे. साहेबांच्या आधी 4 ट्यूबा फुटलेल्या होत्या, त्या ब्लॅक कलरच्या ज्या ट्यूब्स आहे त्या आपण नवीन टाकलेल्या आहे. बघू शकता या 4 ट्यूबा आपण बदललेल्या आहे. त्यानंतर हे रबर देखील लिकेज होते तेही आपण बदलून टाकलेले आहे. या पद्धतीने आतमध्ये सिलिकॉनचं रबर असतं, तर आपण हे रबर देखील चेंज केलेले आहे. तर प्रॉपर अशा पद्धतीने आपण प्लंबिंग देखील करून आणि इनलेट आउटलेट जोडलेलं आहे. कुठल्याही प्रकारे सिस्टम लिकेज नाही आहे. तर या पद्धतीने आपलं काम चालतं. ज्यांना कोणाला नवीन सोलर घ्यायचे असतील, ज्यांच्या कोणाला सोलरचं मेंटेनन्स करायचं असेल, त्यांनी देखील संपर्क साधा. धन्यवाद.